चला लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. चेंडू या ठिकाणी सामना चालू होतोय. श्रेयस तोडकर आणि पप्पू लांडगे, किरण लांडगे. ओपनर साठी आले ते श्रेयस तोडकर आणि किरण लांडगे. आणि द हिरकणी वॉरियर्स यांच्याकडून षटक टाकण्यासाठी आलाय तो रुपेश कुंभार. अतिशय एक धाव पूर्ण, या ठिकाणी एक धाव मिळते. बघूया आता श्रेयस तोडकर आपल्या संघासाठी काय करतोय. एक धाव, धाव संख्येत वाढ. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू, एक धाव. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये एक रन. विकेट. नो बॉल. नो चेंडू. तीन चेंडू. नो चेंडूवरती पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 रनांवरती. पुन्हा एकदा दटवलेला चेंडू श्रेयसने. 6 रनांवरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू. एक ओव्हर पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 रनांवरती. एक ओव्हर 7 रन. अर्जुन कुंभार दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय तो अर्जुन कुंभार. पहिला चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 रनांवरती. पहिलाच चेंडू अर्जुनचा, चौकार. पुन्हा एकदा डटवलेला चेंडू श्रेयस तोडकरने. आत्ताचा षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 रनांवरती. 2 चेंडू, एक चौकार, एक षटकार. पुन्हा एकदा डटवलेला
चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. 1 6 एक बाउंड्री. किती बॉल द्यायचे? जुना चेंडू वापरा, जुना. धावसंख्या 19, 3 बॉल. श्रेयस तोडकर अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी आपल्या संघासाठी दाखवतोय. अर्जुन दुसऱ्या ओव्हरीतला 4 बॉल 19 धावा झालेल्या आहेत. श्रेयस तोडकर हा चांगला शॉट फटकवलेला आहे आणि पॉइंट कव्हरला गेलेला आहे हा शॉट लेग साइडला. 20 धावा झालेल्या आहेत. श्रेयस तोडकर याचा 4 मॅच मध्ये चांगला कट केलेला शॉट. 1 रन. 2 ओव्हर मध्ये 21 धावा झालेल्या आहेत. अर्जुनने दुसरी ओव्हर टाकली होती, परंतु या 4 मॅच मध्ये त्याला बॉलिंग थोडी जरा महागातच पडलेली आहे. किरण लांडगे हा स्ट्राइक वरती आहे. रुपेश कुंभार हा बॉलिंग करतोय. स्कोर झालेला आहे 21 धावा. पहिला बॉल टाकलेला आहे, चांगला शॉट मारलेला, लेकिन बॅटवर बसलेला नाहीये. 1 रन धाव. बॉलरचा प्लॅन तसा 3 स्टंपवर दिसतोय. प्लॅन तसा 3 स्टंपवर, त्याच्यामुळे बॅटीला बॉल लागणं खूप अवघड आहे. मागच्या वेळेस द हिरकणी वॉरियर्स हा कॅच होता, कॅच सोडलेला आहे. सगळ्यात खालच्या रँकला होती द हिरकणी वॉरियर्स, पण यावेळेस जरा थोडी तयारी केलेली आहे. चांगला शॉट होता, परंतु बॉलरने चांगला पिक केलेला आहे. दोन धावा पडलेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हर मध्ये 5 बॉल झालेले आहेत. 24 धावा झालेल्या आहेत. शॉट आहे, चांगला आहे, अतिशय सुंदर असा शॉट 1 रनासाठी. मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचे गुरुवर्य कदम सर आणि पवार सर यांचं सर्व क्रिकेट प्रेमींतर्फे सहर्ष असं स्वागत. आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 ओव्हर 25, बिनबाद 25.
खरं तर झालेल्या पावसामुळे वातावरण पण शांत झालंय की नाही हे काही कळून येत नाही. अमर दोडके, तुषार सकट, माईकशी संपर्क साधावा. सुंदर असा बॉल आणि सुंदर असा मारलेला, बघूया जेल होतोय का आणि बाद. धक्का, वीर मराठा योद्धाला लागलेला हा पहिला धक्का किरणच्या स्वरूपात. वैयक्तिक 7 धावांवर बाद झालेला आहे किरण लांडगे. नेक्स्ट बॅटर रोहित बोयटे, कर्णधार वीर मराठा योद्धाज. सुंदर असा झेल घेतला तो अर्जुन कुंभार याने. धावसंख्येला कुठंतरी जी लागलेली गती होती त्या गतीला ब्रेक लागण्याचं काम अर्जुनने केलं. सुंदर असा बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 25. तुषारचा बॉल रोहितसाठी मारलेला, चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहित धाव बाद. आत्महत्या. अमर दोडके, कृपया करून जिथं कुठे असताल त्वरित माईकशी संपर्क साधावा. अमर दोडके. तीन ओव्हर 25, चौथं षटक चालू. नेक्स्ट बॅटर अजित बोयटे, स्ट्राईकला आहे श्रेयस तोडकर. तुषारचा बॉल श्रेयससाठी. श्रेयसने सुंदर पद्धतीने मारलेला बॉल, सुंदर अशी फिल्डिंग आणि सुंदर असा थ्रो. एका धावेवर समाधान मानावं लागतंय श्रेयसला. धावसंख्या जाऊन पोचली येते एका धावेने 26 धावांवर. निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी तुषार सकट याच्याकडून. सेकंड लास्ट ओव्हर हिरकणी वॉरियरसाठी तुषारने सुंदर अशा पद्धतीने टाकलेली, सुंदर असा थ्रो. धावबाद नाही. एक धावसंख्या या एका धावेच्या संख्येने धावसंख्या जाऊन पोचली 4 बाद 4 ओव्हर 27, 2 बाद. 2 मोठे धक्के रोहित बोयटे आणि किरण लांडगे यांच्या स्वरूपात. थोड़ा लेफ्टला कॅमेरा घे. नेक्स्ट बॉलर संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलाय. सुंदर असा बॉल आणि सुंदर असा मारलेला अजितने बॉल. एका धावेवर समाधान मानावं लागतं अजितला. श्रेयस पहिल्या बॉल पासून श्रेयस आपल्या संघासाठी पिचवर थांबून जशा रन होतील तशा रन जमवत असताना योगेश टू श्रेयस. सुंदर अशा वातावरणात, सुंदर अशा गावामध्ये सुंदर अशी मॅच चालू आहे. द हिरकणी वॉरियर्स वर्सेस वीर मराठा योद्धाज. सुंदर, अति सुंदर चौकार. श्रेयसने अनुभवाच्या जोरावर मारलेला हा चौकार.
या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 32. षटक चाललंय ते शेवटचं, अवघे काही चेंडू शिल्लक आणि सुंदर असा चेंडू, सुंदर असा कमबॅक योगेशकडून. 999ची जर्सी घातलेला योगेश आणि उंचावर बॉल आणि श्रेयस बाद. सुंदर असा कॅच घेतलेला आहे गणेश जगताप मुंबईकर. उर्फ छोट्या. नेक्स्ट बॅट्समन अमोल. सुंदर असा मारलेला चेंडू, सुंदर अशी त्याच्यावर काढलेली एक धाव. धावसंख्या जाऊन पोचली ती 33. बाद. सुंदर अशी ओव्हर टाकलेली आहे 999 जर्सी घातलेला योगेश कुंभार याने. 5 ओव्हर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33. जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 34. मागा आमचे गणिताचे सर आहेत कदम सर. 3वर 4 34. दुसरे पण शिक्षक आहेत ते पण मॅथ्सचे, पवार सर गणित. वीर मराठा योद्धा त्वरित आपली फिल्डिंग लावून घ्या. कृपया करून फिल्डिंग लावून घ्या, उशीर करू नका. दोन बॅट्समन पाठवा हिरकन वॉरियर्स. ओके. आमचे गुरुवर्य ज्यांनी आम्हाला घडवलं ते कदम सर आणि पवार सर यांचा सत्कार होतोय. आदरणीय ग्रामपंचायतचे माजी सदस्य दत्ताबा बोटे यांना विनंती आहे, आपण कदम सरांचा सत्कार करायचा आहे आणि सरांनी तो स्वीकारायचा आहे. शिष्याकडून गुरुवर यांचा सत्कार करण्यासाठी मान्यवर स्टेजवर पोहोचत आहेत.
सर्व युवकांना अभिमान वाटावा असे दोन गुरुवर्य त्यांचा सत्कार होतोय. आदरणीय कदम सर आणि पवार सर. पवार सरांचा सत्कार करतायत आमचे मित्र जगताप फिटर. धन्यवाद सरांचं मनापासून धन्यवाद. सामना चालू करा. ओके. करो या मरो या स्थितीमध्ये हिरकणी वॉरियर आणि वीर मराठा योद्धाच. वरती खेळतोय तो रुपेश कुंभार, खाली खेळतोय तो गणेश जगताप. बॉलर आहे रोहित भोईटे. सुंदर असा पहिला चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू. रोहित टोरपेस. सुंदर असा बॉल, सुंदर अशी केलेली प्लेड आणि सुंदर असा थ्रो आणि सुंदर अशी विकेट. पास झालेला आहे तो रुपेश. नेक्स्ट बॅट्समन हिरकणी वॉरियर अर्जुन कुंभार. तोला मोलाचा बॅट्समन आणि तोला मोलाचाच बॉलर. सुंदर. स्कोरबोर्डचं काम पाहतायत ते आसिफ मुजावर. रायटिंग स्कोरबोर्डचं काम पाहतायत ते शैलेश झगडे. ज्यांच्यामुळं पुणे जिल्ह्यात मुंबईपर्यंत क्रिकेट वाईट चेंडू, ज्यांच्यामुळं पुणे मुंबई अदर सिटी विलेजेस अर्बन रूरल एरियात लाईव्ह चित्रीकरणमुळं जर पाहत असतील ज्यांची कृपा ते हर्ष मालविया. वाईट चेंडू, अंपायरने निर्णय फेटाळला. वाईट चेंडू. सुंदर चेंडू आणि सुंदर असा मारलेला चेंडू. सुंदर अशी फिल्डिंग. सुंदर. 2 4 धावांवर हिरकणी वॉरियर. सुंदर असा मारलेला गणेशने चेंडू सीमारेषेपर्यंत गेला पण पलीकडे नाही गेला. 2 रन. सुंदर अशी फिल्डिंग. सुंदर असा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू. गणेशला काही समजला नाही. चार चेंडू 4. सुंदर असा बॉल आणि सुंदर असा मारलेला आणि सुंदर अशी फिल्डिंग. खूपच सुंदर. एका ओव्हरमध्ये 2 आत्महत्या, 2 विकेट. धावसंख्या झाली 5. षटक चाललंय पहिलं. नेक्स्ट बॅट्समन तुषार सकट. उंची लहान पण कीर्ती महान असं काम करून गेला होता बॉलिंग क्षेत्रामध्ये. सुंदर अशी फिल्डिंग केली ती श्रेयस तोडकरने आणि सुंदर असा थ्रो आणि सुंदर अशी विकेट. सांघिक खेळाचं प्रदर्शन वीर मराठा योद्धाकडून. सुंदर चेंडू. बॉल जातोय तो डिक्लेरेशन झोनमध्ये. आताची एक डिक्लेअर.
षटक समाप्ती. एका षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 6. एक षटक 6 धावा, 2 बाद. नेक्स्ट बॉलर श्रेयस तोडकर. सुंदर अशी फिल्डिंग केली होती 2 बॉल अगोदर. अर्जुन कुंभार. श्रेयस टू अर्जुन. वाईड चेंडू. अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7. सुंदर चेंडू आणि सुंदर असा चौकार, खणखणीत चौकार. नो बॉल. अंपायरचा फैसला नो बॉल. फ्री हिट. बघूया फ्री हिटचा फायदा. श्रेयस टू अर्जुन. धावबादची संधी गमावलेली. सुंदर असा चेंडू आणि सुंदर असा मारलेला चेंडू. 1 धाव. तेरा धावसंख्या. षटक चाललंय ते दुसरे. सुंदर असा चेंडू, सुंदर असा मारलेला चेंडू. बॉल जातोय सीमारेषा बाहेर. खणखणीत चौकार. अंपायरचा फैसला चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17. षटक चाललंय ते दुसरं. नेक्स्ट मॅच चे कॅप्टन श्रीनाथ साहेब 11 आणि साई सम्राट ब्लास्टर्स दोन्ही कर्णधारांना विनंती, टॉससाठी यायचंय. आदरणीय आमचे सर्वांचे गुरुवर्य कदम सर आणि पवार सरांना विनंती असेल की आपण टॉस सोडून घ्यायचाय. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. आमची जागा घेण्यासाठी आले आहेत संदीप जगताप, आमचे साडू. आदरणीय संदीप जगतापांना विनंती असेल पुढील मॅचेस आपण कव्हर करावेत आणि आम्हाला रजा द्यावी. धन्यवाद. धन्यवाद आकाश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 19. कॅमेरामॅन एवढा टॉस घ्या. पंच 1 मिनिट फक्त सामना थांबवा. इथं खेळत असलेल्या KPLच्या प्रत्येक खेळाडूचे गुरुवरे असलेले सन्माननीय प्रशांतजी कदम सर आणि सन्माननीय पवार सर यांच्या हस्ते हा टॉस होतोय. दोघांचंही KPLच्या वतीने, कोथळे गावाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आशीर्वाद घेतले असते तर विजयाची संधी भेटली असती तुम्हाला. नाथ साहेब 11 टॉस विन झालेला आहे. आपला त्वरित निर्णय कळवायचा आहे. चला पंच सुरू करा सामना.
वरुण राजाची आज कृपा झाल्यामुळे मैदान अतिशय हलकं फुलकं झालेलं आहे. गोलंदाजांना चांगल्या पद्धतीची या ठिकाणी संधी आहे. षटक घेऊन येतोय तो रोहित, वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं. सामना करेल तो अर्जुन कुंभारकर, जो रणनीती ठरवण्यामध्ये खूपच माहिर आहे क्रिकेटची. 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश आले ते वीर मराठा योद्धाजला. आणि आलेख साईडच्या दिशेने तडवलेला चेंडू पाहूया याच्यावरती किती धावा मिळत आहेत. डिक्लेअर 2 धावा. रोहितला थोडंसं हायसं वाटलं असेल, कारण हा चेंडू कदाचित 4 धावा देऊन गेला असता, परंतु 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये गेल्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आहे रोहित. आणि आज या वातावरणामध्ये जो काही बदल झालाय त्याचा फायदा बॉलिंग गोलंदाजांना नक्की होणार आहे. बॉल, चेंडू टक टक टक, चांगले माझी मला नाथसाहेब 11ने गोलंदाजीचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलेला आहे. तुमच्या दोघांची ना साई सम्राट ब्लास्टरला विनंती, आपले पहिले फलंदाज पॅड वगैरे टाकून तयार ठेवा. चला, पंच सामना सुरू करा. या ठिकाणी आमच्या सोबत उजव्या बाजूला स्कोरर म्हणून काम पाहत आहेत ते शैलेश झगडे, आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मागील 3 दिवसापासून हे चित्रीकरण किती क्वालिटीचं असावं, कधी जरी वर्षभरामध्ये वाटलं की हा सामना कसा झाला होता आणि त्यामध्ये माझा परफॉर्मन्स कसा होता, हे ज्या कोणा खेळाडूला पाहायचं असेल अतिशय सुंदर पद्धतीने झूम करून आणि जी काही क्लॅरिटी आहे या व्हिडिओची हे खास ठेवण्याचं काम केलंय ते आमचे सहकारी आसिफ यांनी. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू रोहितचा त्याच पद्धतीने तटवला, अगदी कारहा नदीच्या पात्रामध्ये विसावलेला हा चेंडू, पण देऊन जातोय फक्त 2 धावा. एक धाव ग्रीन नेटच्या वरून गेला. दुसरा एक बॉल द्यायचा आहे का? आहे वाटतं, आहे. नाही, राहू दे. रोहितला थोडस गोलंदाजीमध्ये मारा चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय तो अर्जुन. पुढचा चेंडू रोहितचा अर्जुनसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मिडल स्टंपचा चेंडू लेग साईडच्या दिशेने हलकासा मनगटाच्या साहाय्याने कलवलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्याच्यावरती 1 धाव. 15 चेंडूंमध्ये 11 धावा बनवायच्यात. 15 चेंडूंमध्ये 11 धावा बनवायच्यात. त्या हिरकणी संघाचे सुंदर असा चेंडू रोहितचा. याच गोलंदाजीसाठी रोहित प्रसिद्ध आहे. कुठेतरी मागच्या 3 चेंडूमध्ये ही लय बिघडलेली दिसत होती, पण पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी रोहितची. पुन्हा एकदा हवेमध्ये फटकवलेला चेंडू आणि याच्यावरती 1 धाव. खूपच चांगलं साह्य भेटतंय ते ग्रीन नेट असेल, त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल. दोन्ही फलंदाज त्या सुरक्षित क्षेत्रामध्ये बॉल ढकलून 1-2 धावा घेत आहेत. पुढचा चेंडू रोहितचा पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि हवेमध्ये हा उडालेला चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. म्हणजे इथे संघाला षटक संपलेला आहे. 1-1 धाव मोलाचे आहे, 1-1 फलंदाज मोलाचा आहे, परंतु एक रन निघाले आता, पळून 1 रन काढले. 12 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. आणि इथं कोण आज वीर मराठा योद्धाचा बनवू शकतो? जसप्रीत बुमराह हे सर्वांना या ठिकाणी पाहायचंय. ती जबाबदारी घेण्यासाठी आलाय तो किरण लांडगे. पलीकडे बाभळीच्या झाडाखाली जे काही केपीएलचे खेळाडू प्रेक्षक बसले असतील, आपणाला विनंती आहे त्या दिशेने आलेला चेंडू कृपया आपण जर तो कलेक्ट करून परत इकडे दिला तर आपलं खूपच मनापासून आभारी असेल केपीएल ग्रुप. कारण इथं आपल्याकडं जे काही चेंडू आहेत ते जवळपास पडलेले आपल्या माध्यमातून जर देता आले तर नक्कीच आपलं अभिनंदन. किरणचा पहिला चेंडू आणि तो हवेमध्ये गेला आणि तितका सुंदर झेल टिपलाय तो रोहितने अगदी चित्त्याच्या गतीने. अरे
चित्त्याच्या गतीने धावत येऊन या चेंडूवरती पकड मिळवली ती रोहितने आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय तो तुषार. आणि आतापर्यंत या KPL ची शोभा वाढवणारे सन्माननीय कदम सर आणि पवार सर आपलं KPL च्या वतीने हार्दिक हार्दिक मनापासून आभार. सर्व स्तरातून या कॅचची खूपच चांगली चर्चा होते. अगदी बाउंड्री लाईनवर असलेला रोहित आणि बॉल हवेत उंचावल्यानंतर त्या ठिकाणी बॉलच्या दिशेने घेतलेली झेप, कदाचित या चेंडूवर आम्हाला सुद्धा वाटलं होतं किमान 2 धावा तर निश्चित असतील. बॅट्समन आलेला आहे तो वैभव जगताप. मॅन ऑफ द मॅच वैभव जगताप. हाच वैभव जगताप ज्याने मागची KPL ची फायनल निसटलेले हातातून निसटलेली फायनल ट्रॉफी फायटरच्या खिशात घातली, तो हाच वैभव जगताप. पाहूया वैभवचा पहिला चेंडू खेळतोय वैभव. सामना केलाय आणि सुंदर रनआउटची संधी, धावबादची संधी पण झालेली नाहीये. 1 धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत भर. 10 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. तुषारचा बळी मिळवलाय तो किरणने. आज कर्णधार बदललेला दिसतोय बहुतेक वीर मराठा योद्धाचा. 1 रन. पुढचा चेंडू अर्जुनसाठी किरणचा. पाहूया चेंडूवर काय होतंय. पुन्हा एकदा तीच जी लाईन रोहितची होती तीच लाईन पकडलेली आहे ती किरणने, पण यावेळी सिंगलच धाव भेटते. 9 चेंडूंमध्ये 7 धावा. कदाचित वीर मराठा योद्धाच्याकडे अजून एक 5 ते 6 धावा जास्त असत्या तर ही लाईन सुद्धा त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने परवडलेली असती, परंतु धावांची संख्या खूप कमी आहे. अर्जुनसाठी पुढला चेंडू जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये पायांवरती जाऊन आदळलाय आणि LBW ची जोरदार अपील, परंतु पंचांनी ती फेटाळून लावली. पुढचा चेंडू अर्जुनसाठी पुन्हा एकदा त्याच दिशेने. सिंगल रन. त्या बाजूला असलेल्या अर्जुन नेक्स्ट टाइम येताना 7 चेंडू मध्ये 6 धावा. नेक्स्ट टाइम येताना आपला एक एक्स्ट्रा खेळाडू घेऊन या घरून आणि त्याला नदीच्या तिथे थांबवा. जवळपास आतापर्यंत तुम्ही 6 चेंडू तिकडे लावलेले आहेत आणि त्यातला एकही चेंडू रिटर्न आलेला नाही. पुढचा चेंडू किरणचा. अर्जुनसाठी अटीतटीचा हा सामना आहे. मागच्या वेळी अतिशय कमी धावसंख्येचे सामने आणि जोरदार अपील झाले आणि आउट झालेला आहे तो अर्जुन कुंभार, ज्याच्यावरती संघाची फार मोठी दुरावती. तो अर्जुन या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती बाद झालेला आहे आणि या सामन्याचा जसप्रीत बुमराह जवळपास निश्चित झालाय तो किरण लांडगे. 2 अतिशय नामांकित फलंदाज बाद केलेले आहेत ते किरणने आणि याच्यामध्ये अर्जुनचा सुद्धा बळी मिळवलेला आहे. गेल्या पहिल्या पर्वामध्ये वीर मराठा योद्धाने अशाच पद्धतीने 30, 25, 32 अशा धावसंख्येचं संरक्षण अतिशय आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती केलं होतं आणि तशीच कामगिरी त्यांना आता करावी लागणार आहे, कारण 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. आणि मैदानात आलेला आहे तो सूरज जगताप, जो अतिशय नामांकित असा फलंदाज आहे आणि ज्याच्या बॅटमधून अक्षरशः धावांचा पाऊस पडतो. असा एका बाजूला सूरज आहे, दुसऱ्या बाजूला आहे जो गेल्या वर्षी सगळ्यांच्या हृदयात स्थान मिळवलेला मॅन ऑफ द मॅच वैभव जगताप आणि गोलंदाजी करेल अनुभवी गोलंदाज अजित वोयटे, जर्सी नंबर 9. गेल्या 20 वर्षांचा अनुभव अजितला पणाला लावायचा. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे आणि समोर खेळाडू असा आहे की एका चेंडूमध्ये 6 धावा वसूल करू शकतो. पहिला चेंडू अजितचा वैभवसाठी. सुंदर पद्धतीचा चेंडू. वैभवला बॉल समजलेला नाहीये. बॉल अतिशय वेगाच्या पद्धतीने किपरच्या हातात विसवला. पुढचा चेंडू वैभवसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, पण यावेळी वैभव तयार होता. डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला चेंडू, याच्यावरती 1 धाव. यावेळी वैभव तयार होता, तोच चेंडू येणार आहे, त्याच्यामुळे वैभवनी थांबून त्याच्यावरती 1 धाव घेतली.
दोन्ही खेळाडू असे आहेत की दोन्ही बॅट्समन असे आहेत की कोणत्याही क्षणी हा सामना फिरवू शकतात. गोलंदाज पण तितकाच ताकदीचा आहे. त्याने सुद्धा आतापर्यंत जवळपास 6 बॉल 2 धावा, 6 बॉल 3 धावा अशा धावांचं सुद्धा संरक्षण केलेलं आहे इतिहासामध्ये. पण आता वर्तमान काय होतोय तो आपण पाहूयात. पुढचा चेंडू अजितचा वैभवसाठी. दोन्ही बाजूंनी प्रेक्षकांचा टाळ्यांचा कळकळाट, कारण हा सामना पाहण्यासारखा आहे. पुढचा चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू वैभवसाठी. वैभवच्याकडं 3 बॉल. अच्छा, वैभवसाठी पुढचा चेंडू अजितचा. चौथा चेंडू पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने तटवलाय तो वैभवने. लेग साईडच्या दिशेने गेलेला हा चेंडू. याच्यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन धावबाची संधी परंतु हुकलेली आहे. आता मदार घेतलेले आहे ते सूरजने स्वतःवरती. सूरजला हा विश्वास आहे की 2 चेंडू मध्ये 4 धावा मी सहज वसूल करू शकतो आणि तो ती करू शकतो. हा सर्वांनाच या ठिकाणी विश्वास आहे. सुंदर गोलंदाजी करतोय तो अजित. टिचून गोलंदाजी करतोय तो अजित. शेवटचे 2 चेंडू आहे जे सामन्याचा निकाल लावतील. पुढचा चेंडू अजितचा सूरजसाठी. पहिला चेंडू आणि खूप जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न आणि मिसफिल्ड. या ठिकाणी खेळाडूच्या हातून मिसफिल्ड झालेली आहे. जिथं 1 धाव हवी होती तिथं 2 धावा भेटलेल्या आहेत आणि खेळाडू आहेत ते सूरज काकडे. आता सामना कलाटणीत आलेला आहे. 1 चेंडू 2 धावा. कदाचित हा सामना वीर मराठा योद्धाच्या जवळपास खिशात गेलेला होता, परंतु तिथं फिल्डरची मिळालेली साथ आणि सूरजने मारलेला जोरदार फटका याच्यामुळे हा सामना टाय झाला. तरी आपल्याकडे कंपल्सरी चेस करायचा. 1 चेंडू मध्ये 2 धावा. शेवटचा चेंडू आहे. सूरज जगताप जो अनेक मॅच त्याने 1 हाती फिरवलेले आहेत. 1 हाती त्यांनी मॅच फिरवलेल्या आहेत. सोबत आहे मॅन ऑफ द मॅच लास्ट इयर वैभव जगताप, पण तो आता खाली आहे नॉन स्ट्राईकला, त्याच्यामुळे त्याला संधी भेटणार नाही. टोटल धावसंख्या झालेली आहे 32. वीर मराठा युद्धाच्या झाल्या 33 आणि कंपल्सरी मुळे होतात 34. 1 चेंडू 2 धावा. शेवटचा चेंडू आणि काय होतं या चेंडूवरती आणि उंच पद्धतीने मार. खूपच सुंदर फटका आणि बॉलच्या खाली कोणीतरी आला आणि झेल सुटलेला. अरे कंप्लीट केला. काय झालं पंच? काय झालं? पंचांनी अजून निर्णय नाही दिला काय? थांबा 1 मिनिट. हा सुटलाय का? अगदी पंच खूप छान निर्णय तुम्ही आधीला. आणि हा सामना वीर मराठा योद्धाचाच होता, परंतु पुन्हा एकदा मैदानात सर्व 8 टीमच्या कर्णधारांना विनंती आहे, तुमचा एक प्लेअर मैदानामध्ये त्वरित पाठवायचा आहे. 8च्या 8 टीम प्रत्येकाचा एक खेळाडू मैदानामध्ये हजर झाला पाहिजे लगेच. आत्ताच्या फक्त ज्यांची मॅच चालू आहे म्हणजे श्रीनाथ 11 वाले आणि साई सम्राट ब्लास्टर, ते 2 सोडून बाकीच्या सर्वांचा एक प्लेअर मैदानामध्ये लगेच येऊ द्या. अतिशय रंगतदार सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. ज्या चेंडूवरती मॅच संपलेली होती, अक्षरशः अगदी सोपा झेल हवेमध्ये, त्या चेंडू खाली 3 खेळाडू आणि त्याच्यातून एकाच्या हातून हा झेल सुटला, तो जमिनीवर पडला. पण तितक्याच चपळाईने सूरज आणि वैभवने संघासाठी विजयी 2 धावा पूर्ण केल्या. यावेळेची खऱ्या अर्थाने मॅच जिंकलेली आहे ती सूरजने. अरे वा. कोथळे गावाचं एक सुंदर दृश्य जे प्रेक्षक युट्यूब लाईव्ह वरती हा सामना पाहतायत, त्यांना कोथळ्याचं संपूर्ण दर्शन घडवलं जात आहे ते आसिफ यांच्या मध्ये. चला, प्रत्येक एकाही टीमचा खेळाडू आलेला नाही बरं का.
6 टीमचे 6 खेळाडू लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. काय टेन्शन घेऊन करणार चला, मला वाटतं फक्त एका शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचा एक खेळाडू आलाय, बाकीचे खेळाडू ट्रॉफी फायटरचा एक खेळाडू आलाय, बाकीच्या संघांचे खेळाडू अजून आलेले नाहीत. मायरा 11, त्याच्यानंतर वीर मराठा योद्धाज, त्याच्यानंतर हिरकणी वॉरियर, शिवराय प्रतिष्ठान, प्रत्येकाने आपापला एक खेळाडू लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे. त्या ठिकाणी प्रकाश जगताप, पैसा वसूल असा हा सामना सर्वांना पाहायला भेटला, त्याबद्दल आणि आजच्या सामन्याची श्रीनाथ 11 संघाची ताकद वाढलेली आहे ती विजय जगताप यांच्यामुळे, कारण ते आता मैदानात उतरलेले आहेत खेळण्यासाठी. नाही तुला ओळखतात कुठून जरी, जर्सी नंबर 22 तुला कुठून दिसते तू. श्रीनाथ 11 वर्सेस साई सम्राट ब्लास्टर. चला, श्रीनाथ 11 संघ आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. बॉलिंग स्कोरबोर्ड साठी कोण येते? हिरकणी वॉरियर्स संघ आहे का तुमच्यातला एक जण